नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलोय मी आज। तर सध्याचा जे क्लायमेट बदलतं तुम्ही बघताय, तर बरेच कबूतर कोणाच्या आजारी पडताय, कोणाला सर्दी होते, काही दगावतायत कबूतर। तर त्याच्यासाठी आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी, तर शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही। तर जे आपल्या कबुतरांसाठी मेडिसिन्स लागतात, औषधी लागतात, तर त्या घेऊन आलोय आणि त्याच्याबद्दलची माहिती घेऊन आलोय। तर कुठे कशा काय असतील औषधी, कशा द्यायच्या आणि त्याचा उपयोग काय, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर चला मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ। तर सुरू करू मित्रांनो। ही पहिली बॉटल आहे, विम्ब्रल नाव आहे हिचं। ही 60 मिली येते। त्याच्यानंतर तुम्हाला प्राइस शो करतो मी। ही 115 रुपयाची कुठल्याही मेडिकल स्टोअरला, जिथं आपल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या जवळपास जे असेल तिथं ही अवेलेबल असते, किंवा त्यांच्याकडे स्टॉक असतो पशुवैद्यकीय याच्याजवळ मेडिसिन्स स्टोअरला, तिथंही तुम्हाला अवेलेबल मिळेल। तर हिचं काम काय आहे, तर जे आपले जे कबूतर असतात किंवा त्यांचे पिलू असतात, तर ही भूकवाढीचं काम त्या ठिकाणी करते। त्याच्यानं आहे आपल्याकडे, तर ब्रीडिंग सीझन आहे, त्याच्यामुळे भूकवाढीचा फायदा हा होतो की आपल्याकडे जे पिल्लू जन्माला येतात तर त्यांची भूक चांगल्याच प्रमाणे वाढते आणि पटापट पिल्लू हे जे आहेत हे लवकर मोठे होतात। आणि हे आवश्यक आहे आपल्याकडे अवेलेबल, कंटिन्यू आपल्याकडे असू द्यावी बॉटल, जेणेकरून आपल्याला बऱ्याच अशा गोष्टीचा फायदा होतो। आता तुम्हाला सेकंडरी बॉटल दाखवतो मी। तर मित्रांनो, ही दुसरी बॉटल आहे आपली। ही लिव्हर टॉनिक आहे, ब्रुटॉन वेट 120 मिली आहे मित्रांनो। याची प्राइस आहे 90 रुपये। ही पण मेडिकल स्टोअरला अवेलेबल असते। त्याच्यानंतर हिचं काम आहे की हृदय जे आहे आपल्या पिलांचं म्हणा किंवा अडल्ट पेअरचं म्हणा, हे चांगलं ठेवण्याचं काम करते। हृदयविकाराचे ज्याच्या रिलेटेड त्यांना समस्या असतात कबुतरांना, कारण यांची ब्रीदिंग खूप फास्ट असते। तुम्हाला तर माहिती असेल, उडून आल्यानंतर त्यांची ब्रीदिंग किती वाढून जाते छातीची, तर त्याच्यासाठी ही उपयोगी असते। यालाही तुम्ही मित्रांनो देत राहावा आठवड्याभरामध्ये एकदा तरी कबुतरांना। हिला देण्याचा प्रकार असा आहे की 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml तुम्ही याच्यामध्ये टाकून सर्व कबुतरांना देऊ शकतात। म्हणजे ही तुमच्या कबुतरांची जी ब्रीदिंग आहे ती चांगली राहील। आणि बरेच आता उडानचे आपल्याकडे कबूतर असतात उडणारे, तर त्यांच्यासाठी ही चांगली असते की जेणेकरून त्यांची ब्रीदिंगला काही याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहेत। तर ही व्हिडिओ आहे मित्रांनो, तर ही बॉटल देखील तुम्हाला गरजेची आहे, आवश्यक आहे। तर ही तुमच्याकडे असली पाहिजे मित्रांनो। आता तुम्हाला तिसरी बॉटल शो करतो मी। तर मित्रांनो, ही तिसरी बॉटल आहे आपली एनरोस्ट्रॉंग 10। तर हिची प्राइस तुम्हाला शो करतो। ही 190 रुपयाची आहे। मिली ही 100 मिली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर हिचा जो उपयोग आहे मित्रांनो, तर ही जी बॉटल आहे ही इम्युनिटी पॉवर बूस्ट करते। याचा अर्थ म्हणजे आपल्या रोगप्रतिकार शक्ती आहे कबुतरांची, याला म्हणजे वाढवण्याचं काम करत असते। त्याच्यानंतर यांच्यावर जे आजार वगैरे येतात तर ते त्यातून रिकवर करण्याचं काम ही बॉटल करत असते। अन्नपचनाचं काम जे आहे, ते अन्नपचनाचं काम याच्याने देखील फास्ट होतं। म्हणजे जेणेकरून ज्या पिल्लांना अन्नपचनाचा थोडा प्रॉब्लेम असतो, तर त्यांना देऊन हे रेग्युलर सारखं तुम्ही करू शकतात। याला देण्याचं प्रमाण असं आहे की 1 लिटर पाण्यामध्ये 10 ml तुम्ही या बॉटलला देऊ शकतात। याच्याने सर्व कबुतरांसाठी उपयोगी आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेशन जर वाटले असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या गोष्टीवर हवा आहे, कुठल्या टॉपिकवर हवा आहे कबुतरांच्या, तुम्हाला नक्की सांगा तुम्ही, तो तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न मी नक्की करेल। इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर मनापासून धन्यवाद। मित्रांनो, हिवाळ्याचे दिवस चालले, तर कबुतरांना सीक लागण्याचा प्रॉब्लेम होतो। म्हणजे खालचं जे हाड असतं कबुतरांचं ते लागायला लागतं। तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोळी सांगतो, ती गोळी द्यायची मित्रांनो। सिप्लॉक्स TZ 250 नावाचं गोळीचं नाव आहे मित्रांनो। तर तिचं असं करायचं मित्रांनो, ते एका गोळीचे 4 भाग करायचे आणि दिवसातून एकदा ती गोळी द्यायची मित्रांनो त्यांना। त्याच्याने ते हाड लागण्याचं प्रमाण जे आहे ते बंद होऊन जातं कबुतरांचं।